विदर्भामधल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलंय। पतंजली ऑरेंज ज्यूस प्लांटमध्ये बी आणि सी ग्रेडच्या संत्र्यांसाठी सुद्धा 22 रुपये किलोचा दर मिळतोय। समाधानकारक दर मिळालेल्या शेतकऱ्यांनी आता आनंद सुद्धा व्यक्त केलाय। याआधी बी आणि सी ग्रेड संत्री ही कवडीमोल भावाला विकली जात होती। विदर्भामध्ये प्रत्येक संत्रा बागेमध्ये 15 ते 20% संत्रा फळ गळतीमुळे खाली पडतात आणि त्यांच्या सालींवरती डाग लागतात। या संत्र्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांना चांगला भाव सुद्धा मिळत नव्हता। त्यामुळे ही संत्री फेकून द्यावी लागत होती किंवा बाजारामध्ये त्यांना अत्यंत कवडीमोल असा भाव मिळायचा। मात्र आता पतंजलीच्या प्लांटला दररोज 800 टन संत्र्यांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी प्राप्त झाली आहे। माझ्यासोबत नागपूर जिल्ह्यातील काही संत्रा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार सुद्धा आहेत। मला सांगा, पतंजलीला तुम्ही संत्र दिलं का आणि काय दर मिळाले? हो, आम्ही पतंजलीला पहिली गाडी 4 तारखेला काढली। तिला 18 रुपये प्रमाणे दर मिळाला होता आणि काल 8 आणि 9 तारखेला परत गाडी पाठवली, त्याला 22 रुपये रेट मिळाला। म्हणजे 18 रुपये किलो आणि 22 रुपये किलो? हो, 18 रुपये किलो आणि 22 रुपये किलो। या संत्र्याची खूप चिंता आम्हाला नेहमी असायची किंवा या संत्र्याचे आम्हाला भावच मिळायचे नाही। म्हणजे जवळपास आतापर्यंत आम्ही हा संत्रा कळमना मार्केट किंवा इतर कुठेही दिला तर हा चुरा समजून दिला जात होता। ॲक्च्युली हे संत्र खूप चांगले आहेत, याला ज्यूस चांगला आहे, गोडी चांगली आहे। फक्त थोडेसे डाग किंवा अशा प्रकारचे काही सनबर्नचे वगैरे काही डाग असतात, त्याच्यामुळे हा रिजेक्ट होतो। त्याला 10 रुपयाच्या वरती आम्हाला भाव मिळायचे नाही। आणि आता पतंजलीला माल दिल्यामुळे 18 ते 22 रुपयापर्यंत जेव्हा माल मिळाला, त्यातली कुठलंही आम्हाला काही मध्यस्थी लागली नाही किंवा काहीच लागलं नाही, नेट आम्हाला त्याचं रेट मिळाला। त्या कारणामुळे आम्हाला अक्षरशः खूप आनंदच झाला की हा प्लांट टिकाव आणि या प्लांटमुळे आम्हाला सर्वांना एवढं आनंद झाला की हा प्लांट इथे टिकलाच पाहिजे आणि याचे चांगले आम्हाला फायदाच होईल। आता या प्रकल्पाच्या निमित्ताने एक शेतकऱ्यांमध्ये चांगली ऊर्जा तयार झालेली दिसते। कुठेतरी नवीन मार्केट आता तयार होऊन राहिलं आहे आणि एक शेतकरी चांगलं पाहतोय पुढे। प्लांट फक्त ह्या चालायला पाहिजे। ज्यूस प्लांटच्या अनुषंगाने त्या संत्र्यालाही एक बाजार जी आहे ती उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे वैदर्भीय शेतकरी आनंदीच नाही आहे, तर असे उद्योग आणखी आले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा, आल्यानंतर ते टिकले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।